तुम्ही रिसेंटली नोटीस केलं असेल की सगळेजण कार्टून सारखा इमेज त्यांच्या इंस्टाग्रामला टाकत आहेत आणि त्याला म्हणत आहेत जिबली स्टाईल. हे सगळं ते करत आहेत ChatGPTचा यूज करून किंवा AI टूल वापरून. पण हे ऍक्च्युअल आहे काय? याला म्हणतात जिबली स्टाईल. हे डेव्हलप केलं होतं जापनीज स्टुडिओ जिबलीने, ते पण 1980 मध्ये. याचा थीमच असा असतो की एक ऍस्थेटिक फील देतं. तुम्ही कोणाची इमेज अशी कार्टून टाईप बघितली असेल तर एक जुनी आठवण येते. पाहायला गेलं तर जापनीज आर्ट आणि वेस्टर्न आर्टचं कॉम्बिनेशन आहे. थोडं थोडं स्केच सारखं आहे विथ पेंट आणि बॅकग्राऊंडला एकदम फोकस केलेला आहे. एन्व्हायरमेंट सुद्धा खूप फोकस मध्ये आणि वॉर्म कलरचा जास्तीत जास्त यूज केलाय. यालाच म्हणतात जिबली स्टाईल. पाहायला गेलं तर एक जापनीज अॅनिमेशनच आहे. याचं काम तुम्हाला फक्त अॅनिमेशन दाखवणंच नाही तर त्याला नॉस्टॅल्जिया फील देणं सुद्धा आहे. रिसेंटली ChatGPTनं इमेज जनरेशन मोड एवढा पुढे नेलाय की कोणतीही इमेज तुमची अपलोड करायची आणि प्रॉम्प्ट द्यायचा आहे आणि 10 ते 15 सेकंदातच जिबली स्टाईलची इमेज तुमच्या पुढे येते. आणि यामध्ये लोक एडे होऊन बसली आहेत, नुसता जिबली स्टाईल मध्ये फोटो टाकतच आहेत, पोस्ट करतच आहेत. म्हणजे फोटोशॉप सारखे मोठे मोठे सॉफ्टवेअर सुद्धा इथं यूज केले गेले नाही. पण हे ChatGPTचं पेड टूल आहे. म्हणजे तुम्हाला वापरायचं असेल तर 2000 मंथली पैसे तुम्हाला मोजावे लागणार आहेत. पण तुम्ही हेच ग्रोक म्हणून ऍप आहे त्याच्यावर सुद्धा फ्री मध्ये बनवू शकताय. पण ChatGPT सारखी अॅक्युरेसी तुम्हाला मिळणार नाही, पण काम तुमचं चालून जाईल. आणि लास्टला सांगतो, कार्टून मध्ये फोटो बनवणे म्हणजे जिबली स्टाईल. मी असेच तुमच्या कामाचे व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यासाठी फॉलो करायला विसरू नका.